भाई फायनली 11 वाजता आपण आपल्या हिडन वॉटरफॉलवर पोहोचलोय. सगळ्यात आधी तुम्हाला खोपोलीच्या पाली फाट्यावर यावं लागेल. पाली फाट्यावरून 20 किलोमीटर पुढे परळी हे गाव लागेल. त्या परळी गावाच्या पुढे जांभूळपाड्याची जी कमानी तुम्हाला दिसली ना, तिथून तुम्हाला लेफ्ट मारायचं आहे. हे समोरचं भेलीव जे गाव आहे ना, ते ऑलमोस्ट 6 किलोमीटर लांब आहे. आपण फक्त या मृगगडला व्हिजिट नाही करणार आहोत. आपण इथल्या म्हणजे मृगगड फोर्टच्या ज्या लेफ्ट साईडला व्हॅली आहे तिथे एक वॉटरफॉल आहे, तर त्या वॉटरफॉलला सुद्धा आपण विजिट करणार आहोत. आता प्रॉपर जागेवर गेल्यावर तुम्हाला दाखवेलच मी पाणी आहे की नाही, किंवा आहे तर किती येते. तर जे हिडन बोलतात ना भाई, तुम्हाला आज त्या जागेचे कोऑर्डिनेट जे आहेत ना, मी आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की टाकणार आहे. तर तुम्हाला ती जागा शोधण्यास खूप जास्त हेल्पफुल होईल. म्हणजे पाण्याची व्यवस्था खूपच चांगल्या प्रकारे केलेली आहे. आपल्याला ह्या इथे जायचं आहे वॉटरफॉलसाठी एका, तर त्या वॉटरफॉलसाठी आपण तिकडे जायला, पण जिथून ट्रेक चालू केला तिथे जायला लागणार आहे आपल्याला, कारण रस्ता एकच आहे उतरण्यासाठी. त्याच्यामुळे पूर्ण गड उतरून वापस त्याच जागेवर जायचे जिथून आपण आपला ट्रेक स्टार्ट केलेला. 1.5 ते 2 तासाचा ट्रेक आहे त्या वॉटरफॉलला जाण्यासाठी. राहुलला भेटला चांदीचा ब्रेसलेट. तर भाई लोक आत्ता स्टॉप असा घेतला मी की ना, आपण मृगगडचा जो ट्रेक आहे ना तो सक्सेसफुली कंप्लीट केला आहे. पण आपल्याला जायचं आहे या इथल्या हिडन वॉटरफॉलला. तर त्याला जाण्यासाठी ना आपल्याला आपल्या ट्रेकच्या स्टार्टिंगला जायला लागेल. तिथून परत फेरा मारून असा जायचं आहे. तर आम्ही काय निवडलं माहिती आहे का, हा वरती मृगगड आहे आणि इथून ना एक ओली वाहते. रस्ता दिसतोय आम्हाला की आम्ही खाली उतरू शकतो. ट्राय करतोय, कन्फर्म माहीत आहे आम्हाला का हा रस्ता आहे की नाही आहे. पण जर खाली आम्ही पोचलो ना, तर तुम्हाला आम्ही कन्फर्मेशन नक्की देऊ की या रूटने तुम्ही येऊ शकता किंवा नाही येऊ शकत ते. आणि जर तुम्ही ही क्लिप बघताय तर भाई आपण तिथपर्यंत पोचलोय व्यवस्थित. आणि हिडन वॉटरफॉलला व्हिजिट करायचं तर या रूटने नक्की येऊ शकता. रूट कुठे तुम्हाला ज्या दगडात कोरलेल्या पायऱ्या लागतात आणि ज्या पादुका आहेत तर त्यांच्या लेफ्ट साईडून सरळ खाली उतरायला ही वाट आहे. भावांनो, अजून एक तुम्हाला अपडेट देतो. मृगगडला येण्याचे 2 रस्ते आहेत. पहिला म्हणजे भेलीव गाव मार्गे आणि दुसरा म्हणजे हा बघा, ज्या रस्त्याने आत्ता आम्ही उतरतोय ना, हे बघा पायऱ्या वगैरे कोरलेले आहेत. तर सगळ्यात आधी आम्हाला काय वाटलं का आम्ही फक्त एका नाल्यातून खाली उतरतोय, पण भावांनो असं नाही आहे. प्रॉपर हा चोर दरवाजा किंवा दुसरा दरवाजा असेल ज्याने आपण आत्ता खाली उतरणं चालू करतोय. आरामात आहे, आरामात आहे. हे बघा या कशा पायऱ्या कोरल्या आहेत. हे बघा, शिवतेज प्रतिष्ठान कल्याण, शिवदुर्ग मृगगड. अच्छा, फल्याण आहे का? ओके. मृगगडला येण्याचे जे 2 रस्ते आहेत त्यातला एक म्हणजे भेलीव मार्गे आणि दुसरा म्हणजे फल्याण गाव मार्गे. ओके, इझी 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 इझी. एवढी सगळी मेहनत फक्त ते एका बोर्डसाठी. जो बोर्ड पडलेला आहे तो आम्ही आता एका ठिकाणी लावून ठेवतो, म्हणजे येणाऱ्या वाटसरूला. अरे लेकिन अभी वो खिला तो खत्म है. दगड आण ना, वरतून खाली बस. यस, सही है. चल भाई, एक काम तो अच्छा कर लिया हमने. हे बघा, वरून आम्हाला या वॉटरफॉलला जाण्यासाठी हा गड उतरून पलीकडून याच्या 2 ते 2.5 तास आम्हाला फक्त इथपर्यंत येण्यासाठी लागले असते. पण आम्ही त्या अंतरना मोजून अर्ध्या तासात पार केलंय. 9:15 चालू केलेलं, 10 वाजेपर्यंत आम्ही खाली पोहोचलोय. तर इथून आता मला वाटत नाही आपल्याला 1 तास लागेल आहे पुढं त्या हिडन वॉटरफॉलला जाण्यासाठी. एक छोटासा ब्रेक घेतलेला यासाठी. चला पुढचा प्रवास चालू करूयात. सगळ्यात पहिले आपण किल्ल्यावरून उतरून पहिल्या टप्प्यावर आलो. म्हणजे आता प्रॉपर प्लेन्स लागलेले आहेत आणि
तुम्ही बघू शकता ना मागे ना पूर्णपणे नदीला पाणी वगैरे काय नव्हतं, संपूर्ण कोरडी होती. आणि समोरनं असं काहीतरी आपल्या आलंय की आपली पब्लिक हे बघा इथं बस. आणि भाई पाणी एवढं क्लिअर आहे, अरे कालचा दिसतो डायरेक्ट. असं क्लिअर पाणी मी फर्स्ट टाइम बघतो. याच्या आधी देवकुंडला बघितलेलं, पण देवकुंडला पण एवढं क्लिअर पाणी नव्हतं जेवढं इथं क्लिअर आहे. तर आमचा प्लॅन चाललाय की वरती तर जायचंच आहे, पण इथं पण डुबकी मारायची. तर बघूयात काय होतं आपल्याला, काय ठरतंय ते. साडे 10 झालेत. आता जो आपला वॉटरफॉलचा जो ट्रेक आहे ना तो ऑलमोस्ट कंप्लीट होत आला आहे. मोजून 300 ते 400 मीटर बाकी आहे. व्हॅली आम्हाला समोर दिसते. मागे पण ना पोहायला जागा होती, पण विचार काय केला माहिती आहे का, हे बघ भाई एवढा लांब आलो आहे, थोडक्यासाठी येऊन रिटर्न नाही जायचं आपल्याला. प्रॉपर आपण त्या स्पॉटवर जाणार, बघणार, थोडीशी पोहायची मजा घेणार आणि मग निघून जाणार. फक्त आणि फक्त 100 मीटरचा आपला या ट्रेकसाठीचा प्रवास बाकी आहे. वॉटरफॉलसाठीचा ट्रेक बाकी आहे. चला तर पोचू आता डायरेक्ट डेस्टिनेशनवरती. आता प्रवास का दाखवण्यात अर्थ नाही आहे, कारण पोरं चालतायत, जंगल, दगडं, झाडं, झुडपं, बस. मोजून 50 मीटर अंतर बाकी असेल फक्त. पब्लिक जी आहे ना ती डायरेक्ट जागेवर टेंट घेऊन आले. म्हणजे इथं जे कातळ वगैरे आहेत ना आपल्या या ओढ्यामधले, तर प्रॉपर त्यांनी त्या कातळामध्ये किंवा कातळाच्या बाजूला त्यांनी टेंट वगैरे लावलेले आहेत. म्हणजे इथून त्यांना ओढा आहे तो मोजून 10 मिनिटावरती आहे. तर आपण तसं नाही केलं. आपण जो टेंट होतो तो मृगगडावर लावलेला, मृगगडाच्या टॉपवर. 11 वाजता आपण आपल्या हिडन वॉटरफॉलवर पोहोचलो आहे. बॅग घेऊन